डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील. बेंगॉलची निवडणूक झाली, आता सगळं संपलं. आता पुढचे 1-1.5 वर्ष काही निवडणुका नाही आहेत. तोपर्यंत भाव वाढवला चालून जाईल, आपला काय फरक पडतो. जय मोदी की असं म्हणत गाय म्हशी बैल यांचा व्यापार एकदम मुबलक करणार आहेत. लोक गाय म्हशी घोडी गाढव कशावर तरी बसून आपले प्रवास करतील. म्हणजे भारताला अधोगतीकडे नेण्यासाठी हे सरकार काम करत होतं, याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत. अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता आहे. आपल्या भारतामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल डिझेल गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. पण मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही. सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे.